तुम्ही अजिंक्य राहणेचे रिटायरमेंट व्हिडिओ बघितल्यात का? त्या 2 मिनिटाच्या व्हिडिओमधनं खूप काही शिकण्यासारखं आहे. Cap number 278, signing off. अजिंक्य राहणे नो डाऊट वॉज अ फंटास्टिक क्रिकेटिंग प्लेयर. त्याने त्याच्यासाठी, संघासाठी आणि देशासाठी खूप मॅचेस जिंकवल्या, खूप सक्सेस मिळवलं. पण असं असून सुद्धा अजिंक्य त्याच्या फायनल इंटरव्ह्यूमध्ये काय म्हणाला? तो म्हणाला, की अजिंक्य म्हणजे अपराजित आणि असं असून सुद्धा मला बऱ्याच वेळा पराभवाचा सामना करावा लागला. Ajinkya means unbeatable, but cricket has shown me defeat many times. काही पराभव सांघिक होते, काही अपयश वैयक्तिक होतं. अजिंक्य ॲट वन पॉइंट ऑफ टाईम वॉज ऑलमोस्ट अ कॅप्टन ऑफ इंडियन क्रिकेट टीम. पण त्याच्यानंतर त्याचं टीममधलं स्थान पण गेलं. बरेच वर्ष तो टीममध्ये नव्हता. पण या पराभवातनं, या अपयशातनं खचून न जाता तो खेळत राहिला आणि आज अशी सिच्युएशन आहे, की गुंडप्पा विश्वनाथ, दिलीप वेंगसरकर, राहुल द्रविड याच्या लीगमध्ये अजिंक्य रहाणेचं नाव घेतलं जातं. इतकी क्रेडिबिलिटी त्याने कमवली. सांगण्याचा मुद्दा असा, की तुम्हाला अजिंक्य व्हायचं असेल तर पराभव पचवता आला पाहिजे आणि त्याच्यातनं खचून न जाता पुन्हा एकदा तुम्हाला विजयी उभारी घ्यावी लागते. हे आपल्याला अजिंक्यकडनं शिकलं पाहिजे. आपल्यातल्या प्रत्येक पालकाला असं वाटतं, की माझा मुलगा, माझी मुलगी अजिंक्य व्हावी. परंतु आपण त्यांना पराभवाला सामोरं जायला मदत करतो का? त्या पराभवातनं खचून न जाता त्याच्यातनं शिकून पुन्हा उभारी घेऊ शकशील, अशा प्रकारची आपण ताकद त्यांना देतो का? असं जर का करत नसू, तर आपली मुलं अजिंक्य होणार नाहीत. अजिंक्य राहणे, तू केवळ एक फंटास्टिक क्रिकेटरच नाही आहेस, तर तू एक चांगला ह्युमन बीइंग आहेस आणि एक उत्तम मार्गदर्शक आहे. तुझ्या भावी वाटचालीसाठी तुला खूप खूप शुभेच्छा.